नमस्कार बालमित्रांनो, मी ज्ञानदा। आज मी तुम्हाला एक बोधकथा सांगणार आहे। त्या बोधकथेचं नाव आहे लांडगा आला रे आला। चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया। एका गावात एक धनगर राहायचा। त्याला एक दीपक नावाचा मुलगा होता। तो रोज आपल्या मेंढ्या चरायला घेऊन जात असे आणि सायंकाळ झाल्यावर तो घरी परत घेऊन येत असे। हा त्याचा रोजचा दिनक्रम होता। तो जिथे मेंढ्या चरायला घेऊन जात असे तिथे आजूबाजूला शेती होती। तिथे लोक काम करायचे। एके दिवशी तो मेंढ्या चरायला घेऊन गेला। दुपार झाली होती। त्याने जेवणही केलं होतं, पण त्याला आता फार कंटाळा येऊ लागला। मग त्याने गंमत करायची ठरवली। तो जोरजोरात ओरडू लागला, लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला। हे ऐकून आजूबाजूचे शेतकरी आपल्या हातातली कामं सोडून काट्या घेऊन त्याच्या जवळ आले आणि दीपकला विचारू लागले, काय रे, कुठे आहे लांडगा, कुठे आहे लांडगा? सांग आम्हाला, आम्ही त्याला मारतो। कुठे आहे लांडगा, कुठे आहे लांडगा? दीपक म्हणाला, हा 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 हा, कशी तुमची गंमत केली, हा हा हा। हे ऐकून शेतकरी संतापून तिथून निघून गेले। दुसऱ्या दिवशी परत दीपक मेंढ्या चरायला घेऊन आले। दुसऱ्या दिवशी त्याने हाच उद्योग केला। परत शेतकरी धावत आले। त्यांनी विचारलं, सांग आम्हाला, कुठे आहे लांडगा? दीपक परत हसू लागला आणि शेतकऱ्यांची टिंगल उडवू लागला। हे ऐकून परत शेतकरी संतापून तिथून निघून गेले। तिसऱ्या दिवशी दुपार झाली होती। दीपक मेंढ्या चरायला घेऊन आला होता। दीपक जेवायला बसत होता आणि तितक्यातच एक लांडगा आला। तो एका मेंढीवर ताव मारू लागला। त्यांनी ओरडले, अरे, लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला, लांडगा आला रे आला। हा आवाज शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला खरं, पण शेतकऱ्यांना असे वाटले की हा दीपक तर आपली रोजसारखी गंमतच करत असणार। म्हणून शेतकऱ्यांनी दीपककडे दुर्लक्ष केले आणि असं करून दीपक संकटात सापडला। एक एक करून लांडग्याने सर्व मेंढ्या खाऊन टाकल्या। दीपक आपल्या झाडावर चढून ढसाढसा रडू लागला। म्हणाला, अरे, माझी खूप मोठी चूक झाली, माझी खूप मोठी चूक झाली। दीपकला आता त्याची चूक कळली होती, पण हे कळण्यात फार उशीर झाला होता आणि दीपक खूप रडत होता। पण आता रडून काहीच उपयोग नव्हता। तो दीपक शेतकऱ्यांकडे गेला। त्यांनी सगळ्यांची माफी मागितली। मला माफ करा, मला माफ करा, माझे चुकले, मी तुमच्याशी असं परत कधीच वागणार नाही, माझी चूक झाली, मला माफ करा। तर अशी होती ही गोष्ट। गोष्टीचे तात्पर्य आहे, कधीही कोणाची टिंगल उडवू नये। धन्यवाद।